का ती तिकडची कोळशाची वखार? अगं म्हणजे त्या कोळशाच्या वखारीचे मालक ते निळूभाऊ गोरे, त्यांचा कोण? काय की पण कधी कधी वखारीवर बसलेला दिसतो बाजा. वखारीवर बसलेला? कठीण आहे पोरी. छे 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 छे. पण बाबा स्वभावानं फार चांगला आहे तो, तुम्हाला नक्की आवडेल. अगं पण तुझ्या आईचा विचार केलायस का? बाबा अगं तुला विदेशी खेळ यावेत म्हणून त्या डेक्कन जिमखान्यावर धाडली तिने तुला, आणि तिथे तुझे हे असे खेळ चालू होते का काय? नाहीये बाबा, आमचं प्रेम काही इतरांच्या सारखं नाहीये. इतरांच्या सारखं नाहीये? अगदी वेगळं आहे. अरे वा. फार फार निराळ आहे. हो हो बरं, म्हणजे नक्की कसं आहे? म्हणजे की नाही हा असं उच्च आहे, हा. असं एकदम उदात्त आहे. अरे वा. हा आणि की नाही विधात्यानं आम्हाला एकमेकांसाठी जन्माला घातलंय, असा साक्षात्कार झालाय आम्हाला दोघांना. बाबा आम्ही की नाही एकमेकांच्या आत्म्यावर प्रेम करतो. नाही तुम्ही एकमेकांच्या आत्म्यावर करा, पण माझ्या नेकटावर कशाला? माझ्यासाठी वाटेल तो त्याग करायला तयार आहे बाजा. माझ्याशी लग्न झालं नाही तर जीव देईन म्हटला तो. वा 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 वा, काय मदत गेली त्याची? तो तसं तुम्हाला सांगायला येणारच होता आज आपल्या घरी. काय सांगायला येणार होता बा? म्हणजे मी म्हंटल त्याला की लग्नाच्या पूर्वी कमीत कमी बाबांना तरी सांगायलाच हवं, ते मुळीच रागवायचे नाहीत. लग्नाच्या पूर्वी म्हणजे? रागावू नका बाबा, मला तुम्ही क्षमा केली पाहिजे. अगं लग्न कधी बोलले? उद्या. उद्या? बबडे उद्या तू लग्न करणार आहेस? हा. आणि तू हे सगळं मला आज सांगतेय? रागावू नका ना बाबा, वाटल्यास पाया पडते मी तुमच्या. तुम्हीच मला अशी तोडून टाकलीत तर मी कोणाकडे पाहायचं? बबडे तुझी आई तुला आता फाशी देणार. बाबा त्या चोराला हत्तीच्या पायी तुडवणार. बाबा बाबा. आणि तुझ्या ह्या बापाचे डोळे काढून हात पाय छाटून गाढवावरून गावभर थिंड काढणार. मला घाबरवून टाकू नका बाबा तुम्ही. बाबा तुम्ही आईला समजावून सांगाल? असं काय, ते हसायला काय झालं? सांगा ना. तुला नाही कळायची ती गंमत. 25 वर्ष हिस्ट्री रिपीट. अगं पुन्हा एकदा तोच इतिहास. म्हणजे अरे दादा या बच्चाची बल्लात. अहो तुम्ही सुद्धा ऑफिस मधनं वेळेवर आला, हा, पण या MA च्या विद्यार्थ्यांचा काही पत्ता नाही. हा काय झालं बाबा तुला सुखासुखी सुस्कारे टाकायला? जेव्हा बघावं ना तेव्हा दादाचा आपला लांब चेहरा. तुम्हाला काय कल्पना यायची? असंच आहे ते. अहो काय असंच आहे? बूट घट्ट होतोय वाटतं. अहो बच्चाची बल्लात अजून आपल्या पायाच्या मापाचा साधा बूट सुद्धा तुम्हाला घेता येत नाही ना. बूट काय, नोकरी काय, आयुष्य काय, अशात काही अर्थ नाही. कठीण आहे. काय बिनसलं का काय बच्चूराव? काय बिनसलं? कोणाचं काय बिनसणार आहे या वर्ल्ड मध्ये? पण बाबा खरं सांगू का, कोणाचा शिष्टपणा म्हणून आपल्याला बिलकुल खपत नाही. शिष्टपणा? कोणी केला शिष्टपणा? BA फर्स्ट क्लास झाली म्हणे म्हणून काय बस स्टॉपवर मिजाच करायची? आम्ही काय कधी कॉलेजला गेलो नव्हतो काय? अरे पण कोणाबद्दल बोलतोयस तू? एवढी ग्रॅज्युएट झालेली बाई, तिला काही मॅनर्स, काही एटिकेट, काय जायची ती डिग्री? अरे एवढं चिडायला काय झालं? बाबा मूर्ख आणि मस्तवाल बायकांचा जगात इतका सुळसुळाट झालाय की. हो त्याला काय इलाज आहे आपला? परमेश्वरी लीलाच तशी आगाध आहे.
कधी कधी असा संताप येतो, वाटतं उठावं हा. आणि हिमालयात चालतं व्हावं, पण या मूर्ख बायकांचं तोंड बघायला नको. अहो बच्च्याची बल्ला, तुम्ही एकदा लग्नाचं घ्या आता लवकर मनावर. काय म्हणालात? लग्न? हो. एका स्त्रीशी लग्न? अहो म्हणजे हनुमान शास्त्राप्रमाणे पुरुषानं पुरुषाशी लग्न करण्याची जोपर्यंत पद्धत नाही ना, तोपर्यंत लग्न तुम्हाला एका स्त्रीशीच केलं पाहिजे. बाबा बाबा, ही थट्टा करण्याची बाब नव्हे. हा, माझ्या अंतःकरणाची राख रांगोळी झालेली असताना तुम्ही मला पुन्हा लग्नाच्या पंथात पाडतात. अरे तुझं त्या प्रेमभंगाचं सुतक अजून संपलं नाही का लेका? ते आता माझ्या बरोबरच संपणार. डोंट बी सिली. अरे त्या डॉक्टर प्रधानांचा निरोप आला होता त्यांच्या मंदाबद्दल. खरंच? ए दादा, किती छान आहे प्रधानांची मंदा. तू बघ तरी तिला एकदा. काहीतरी काय, माझ्या कोमल भावनांची धडधडती चिता तुम्ही लोक बघत असताना अहो बच्च्याची वल्ला, तीन वेळा तुमच्या त्या कोमल भावनांच्या धडधडत्या चिता पाहिल्या आम्ही. तुमच्या कोमल भावनांचं श्राद्ध या वडील मंडळीने घालायचं किती वेळा हे तरी सांगा. दिव्य प्रेमाची तुम्ही लोक थट्टा करतात, पण इश्काचा जरी प्याला नशिबी ज्याच्या आला हा असा. हा, तुम्ही पुन्हा इथे? सुशील, ये ग सुशील. तू या म्हणजे मी उमराचं फूल लावलीयस हा इकडे. या मी म्हटलं या एमएच्या तासाची तुम्हा लोकांना आठवण आहे की नाही आज? हा, दमले ग बब्बड मी. अगो धाव तरी कुठे कुठे करायची ग. तिकडे PYC ला मॅचेस, गावात साक्षरता प्रसाराचा वर्ग, अरे वा. महिला मंडळात नाटकाची तालीम आणि त्यात पप्पांच्या निवडणुकीची सभा. बाई बाई बाई, तू म्हणजे मोठी पुढारी होणार हो वडिलांच्या सारखी. तुलाही असंच वाटतं ना ग? सगळे जण असंच म्हणायला लागले ग. बरोबर आहे. इनफ ऑफ दिस. म्हणजे गप्पा बोले झाल्या. हा, जा बच्चूला चहा करून दे आधी. हा, बाबा आपण ते हो हो हा, ते आपलं दोघांचं ना, हा ते नंतर. हा, जा बच्चूला आधी चहा करून दे. हा, ड्युटी फर्स्ट. हा हा, तुम्ही मी सुशील तुळजापूरकर सर. हा, सुशील तुळजापूरकर. हा, यंदाच तुम्ही BA झाला. फर्स्ट क्लास मध्ये सर. ऑफिशियल माहिती भरताना BA पुरे. हा हा, आणि काय हो, सोलापूरहून एक विद्यार्थी यायचा आहे वाटतं. हा, काय हो, कुठे येते ग्रस्त? ईशो, मला काय माहित सर. अहो पण ऑफिस मधून तुमच्याप्रमाणे त्यालाही इंटिमेशन गेली असली पाहिजे. कुठे येते ग्रस्त? सर, आज तास नाही घेतला तर नाही का चालणार? अहो वाढ बघू की थोडा वेळ. येतील आता हे सोलापूरचे ग्रस्त. तसं नाही, हा, माझा की नाही मूडच गेलाय सगळा. मूडच गेलाय म्हणजे? साधी बस मधून जायची क्षुल्लक गोष्ट, हा, पण केवढी गर्दी जमवली त्यांनी रस्त्यावर. त्यांनी म्हणजे आमच्या बच्च्याने म्हणताय का काय? अहो तो साधं बोलायला लागला ना तरी गर्दी जमते रस्त्यावरती. हा, भांडले बिंडले का काय राजश्री तुमच्याशी? भांडले, हा? मारायला उठले होते बापरे. त्या कंडक्टरला सर. हो 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 हो, पण मी काय म्हणतो, काय भानगड झाली तुमच्याशी? रस्त्यावरती भांडला का काय हा? हा, चार चौघात मला बोलले. बर, म्हणाले तुम्हा शिकलेल्या मुलींना समान हक्कासाठी भांडायला पाहिजे, पण बस स्टॉपवर रांगेत उभं राहायला नको. सर, तुम्हीच सांगा. अहो त्याचं असं आहे, मी सोलापूरकर. तुळजापूरकर सर. सॉरी तुळजापूरकर. हा, अहो तसा हा अंतःकरणाने मुलगा अगदी सरळ आहे बरं का. पण काय आहे, ते मागचं प्रकरण झाल्यापासून स्वारी बिथरल्यासारखी वाटते कधी. अय्या, प्रकरण म्हणजे? तुम्हाला ठाऊक नाही? अहो सगळ्या गावभर जाहिराती लागल्या आहेत. अहो एक व्हायोलिनच्या क्लासला कुठेतरी पारशी मुलगी भेटली. आता ती मुलगी काय ह्याला दाद देणारे थोडी. अगं बाई, म्हणजे प्रेमभंग सर. अहो प्रेमभंग कसला आलाय बोडख्याचा. अहो उपवधू झाल्याची लक्षण आहे, पण लग्नाचा विषय काढायची काही सोय नाही घरात. सर, हा,
ही न्यूरोसिसची केस आहे बर का. न्यूरोसिसची केस कसली आली आहे पोडख्याची? काहीतरी धरून बसलाय, लग्नाचा विचार करायला पाहिजे तरी. नाही, मी म्हणते ही न्यूरोसिसचीच केस आहे. अहो फ्रॉइडनं चक्क म्हटलं. फ्रॉइडनी का? हो अरे वा, फ्रॉइडवर तुमची भक्ती नाही का? सर, सुट्टीत थोडा थोडा मानसोपचाराचा सुद्धा अभ्यास केलाय मी. अरे वा. आमच्या गल्लीतल्या एका पेन्शनर म्हाताऱ्याला हा. मी ट्रीटमेंट दिल्यापासून त्याचा सगळा पागलपणा गेलाय. अरे वा. आता कथा कीर्तनांना जायला लागलाय तो सर. दॅट्स व्हेरी फाईन, दॅट्स व्हेरी फाईन. प्रोफेसर बल्लाळ मार्तंड गुप्ते. हो हो, मीच तो. या या. काय हो, हा. किती वाजले तुमच्या गाड्यावर? नाही नाही, पण मी ही 7च्या काय यायची वेळ आहे का? अहो पण मी 7च्या आधी येऊ शकणार नाही असं कळलं होतं. नॉनसेन्स. व्हॉट द हेल डू यू मीन येऊ शकणार नाही म्हणजे? मी दिलेल्या वेळेला तिथे यायला पाहिजे. आय वोंट अलाउ धिस. यू कांट डिक्टेट टू मी. अहो पण खरोखरीच काम होती मला. दॅट वोंट डू. मी दिलेल्या वेळेवर तिथे यायला पाहिजे. अहो तुम्हा लोकांना कामं असतात आणि मी काय इथे शब्दकोडी जोडत बसलोय का काय? सगळ्यांनाच कामं असतात. या मिस सोलापूरकर. तुळजापूरकर. सॉरी सॉरी सॉरी, तुळजापूर. अहो या सुद्धा वेळेवर आल्या आहेत, तरी फर्स्ट क्लास मध्ये BA झालेल्या आहेत आणि तुम्ही मला सांगताय आय एम सॉरी सर. अहो हे अभ्यास करत नाही, परीक्षेला ड्रॉप घेतात आणि अहो नाही सर, मी कधी नाही ड्रॉप. तुम्ही त्यातले नसाल, पण पुष्कळ असे भेटतात की नाही? हो. आणि काय हो, ही पुस्तकं कुठली आहेत? अहो ही पुस्तकं नाही. बाबा कॉलेजच्या लायब्ररीतली आहेत वाटतं. कॉलेज. अहो हेड ऑफ द डिपार्टमेंटची परमिशन घेण्याची काय पद्धत वगैरे आहे की नाही तुमच्याकडे? काय बोलतो? हा. हो ती कॉलेज. हो थांब ते बघू. ती पुस्तकं नाही आहेत. अरे बापरे. अहो या चोपड्या कसल्या? अहो त्या दुकानावरच्या आहेत, द्यायचे तिकडं. द्या जरा. अहो पण हे इथं कशाला आणले? ते वडिलांनी सांगितलं होतं मला की जरा जाता जाता जरा देऊन जा म्हणून. म्हणजे एका कामात 10 काम. मग तुम्हाला MAच्या तासाची शुद्ध कुठून राहणार? अहो काय हो, अहो फावल्या वेळात हा उद्योग चालू आहे का काय तुमचा? नाही नाही म्हणजे ह्याचाही व्यापार करता का काय? नाही ते खाजगी आहे. हो काय तुम्ही. हा म्हणजे ही खाजगी कामं देखील तुमच्या वडिलांनी सांगितले ते नाही का तुम्हाला? हो नाही माझ्या म्हणण्याचा अर्थ. नाही तुमच्या म्हणण्याचा अर्थ आता मला बरोबर कळला. अहो ही असली खाजगी कामं खोळंबलेली असताना तुम्हाला आमच्या MAच्या तासाची आठवण राहणारच कशी? अहो तसं नाही हो सर. नाही मी काय म्हणतो ऐका, तुम्ही तुळजापूरून केव्हा? तुळजापूर. हा मी. सर. तुमचा गैरसमज झाला. सर, मी तुळजापूरकर. मी म्हणले ना काय म्हणले का युनिव्हर्सिटीला बनवण्यासाठी तुळजापूरचा पत्ता दिला होता? आई हो मी तुळजापूरला कधीच नव्हतो. सर, तुमचा घोटाळा झाला. घोटाळा? हाऊ इज दॅट पॉसिबल? सोलापूर सॉरी सोलापूरहून केव्हा आला? अहो मी सोलापूरहून देखील नाही आलेलो. मी इथलंच आहे. इथे काय तुम्ही सोलापूरहूनही आला नाही? हाऊ इज दॅट पॉसिबल? थांबा तुम्ही आमच्या MAच्या तासासाठी तरी आलात की नाही? हे वे. अहो मी तसं तर BA पण केलेलं त्या टाईप. अहो मग इथे कशाला आलेले आहेत तुम्ही आता? अहो तुम्ही मला बोलायचे पूर्ण संदेश दिले नाहीत ना. मी इथे भेटायला आलोय. भेटायला? हा कुणाला भेटायला? मला भेटायला आला? नाही. हो म्हणजे मी रतनला भेटायला आलोय. तिने बोलवलं होतं मला. रतनला भेटायला? कोण रतन? रतन तुमची रतन. विसरतात का? आमची रतन? आमची कुठली आली रतन? असं कसं होईल? अहो हे बघा तुमचा काहीतरी घोटाळा झाला. मी प्रोफेसर बल्लाळ मार्तंड गुप्ते तुम्हाला सांगतोय की या घरात रतन बितन कोणी नाही. तसं नाही, पण माझी खात्री होती. काय खात्री होती?
माझ्या घरातली माणसं मला ठाऊक नाही असं हो, म्हणतात. बरं. हे बघा मी सांगतो आमच्या घरात रतन बितन कोणी नाही. हा? हो. हा. येतो मी, चुकलं असेल माझं. हा. हो. हा? खाजगी कारभारी हो. हे, तुमचं खाजगी हा? काय हो हे खाजगी त्या रतनसाठीच वाटत. आता तुम्ही म्हणजे द्या जरा इकडे. काय तुम्ही सर? हो मी काय म्हणतो हा त्या तिसऱ्या गल्लीमध्ये गुप्ते वकील राहतात. हा त्यांच्याकडे जाऊन चौकशी करा. अरे पण वडील प्रोफेसर म्हणाली होती ना ती. अहो बनवलं तिने तुम्हाला चांगलं. हा दादा चौकशी करा जा. हा. बावळट लेखाचे तरुण हा अहो प्रेम करतात पण पत्ते देखील लक्षात ठेवत Useless. पण सर, बब्बडला भेटायला आले नव्हते ना ते गृहस्थ? बब्बडला भेटायला कशावरून? नाही बाई, सहजच. पण बबडीचं नाव रत्ना आहे ना. अहो पण तो रतन म्हणाला. मग रत्नाचं रतन केलं असेल की त्यानं. रत्नाचं रतन रत्नाचं रतन रत्नाचं रतन असं वाटतंय तुम्हाला नक्की? शक्य आहे सर. अरे काय हो तो आत्ता आलेला तरुण उंच गोरापान आणि नाकेला होता का? ईशो, मला काय विचारताय सर? तुम्ही पाहिलाच आहे की त्याला. हो नाही पण तुमचा अंदाज काय आहे? उंच आणि गोरा तर दिसतच होता. हो आणि अंगात स्पोर्टिंग कोट आणि तो ठिपक्यांचा निळा स्कार्फ. बघ 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 अहो घोटाळा झाला घोटाळा. हा अहो भाजा. सर कोण तो? अहो काय तुम्ही बोलताय? अहो नाव देखील नीट सांगत नाही. अहो बाजा येऊन गेला. छे 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 छे. अहो बाजा. अहो माझ्याकडे सर. अहो बोलू नका. अहो बाजा. अहो माझ्या. अहो राजा नाही. अहो बाजा म्हणा बाजा. अहो गजा नाही. बाजा बाजा. अहो तो नाही हो. अहो तो टकलू नाही त्याच्या पुढचा. ए गजा गजा ए गजा. अहो काय गेलाय हो? अहो तो खिडक्याचा निळास. अरे निळास का पावला का? ए, गजा. पावला नाही तो तो निळा. हट. यांची कटकट. अहो हात देखील नीट मारता येत नाही. हा राजा म्हण हा गजा म्हण पण बाजा म्हणायला काय तयार? तांबडा स्कार्फवाल्याला बोलवतोय निळा स्कार्फवाल्याला बोलवायला सांगितलं. Useless. गेलेच वाटतं ते गृहस्थ सर. काय करावं बाबा? कोण गेला बाबा? कोण गेला? अगं बाजा आला होता. बाजा मेला कुकरच्या आवाजात ऐकू देखील आलं नाही. अगं आता मला काय माहिती. अगं मी आपला त्याला MA चा विद्यार्थी समजून ताणत होतो. आणि म्हणून तसा पिटाळला बाबा तुम्ही. तुम्ही म्हणजे ना असे आहात. अगं पण मला काय माहिती तुला तो रतन म्हणतो. घोटाळा. सर, एक विचारू का? आता काय विचारायचंय बाबा तुम्हाला? हा बाजा कोण? हा बाजा कोण? अहो हा बाजा म्हणजे आमच्या घरावर पडलेला टाइम बॉम्ब आहे. समजला? काय कटकट आहे. कलथान कारभार आहे या पोरीचा. गाळणं आणि चिमटं माझ्या हातात. हाय, कसा संसार करणार आहे नवऱ्याचा कोणाच ठाऊक. काय गोंधळ लावलाय? काय आवाज चाललाय? हा पुन्हा तुम्ही? मी नाही हो. मी नाही काय लोकांचं घर म्हणजे काय बस स्टॉप समजलं की काय तुम्ही? अहो एक शब्द बोलू नका. उरता ओळखून ना बायकांना. कटकट नुसती 5 मिनिटं पडावं म्हणलं तर गोंधळ इथला बाई कोणाच्या घरात होती. बच्चूरा, तुम्ही की नाही बडे मगाशी बस स्टॉपवर उगीच गैरसमज करून घेतला. काय म्हणालात? तुम्ही ना मगाशी बस स्टॉपवर उगीच गैरसमज करून घेतला. गैरसमज? गैरसमज कसा तो? तुम्ही की नाही इतकं रागवायला नको होतं. नाही म्हणजे माझं चुकलं असेल थोडस. काय एवढं? माझा राग हा केवळ तत्वाबद्दल असतो. तेवढं काय घेऊन बसलात? नाही,
पण आय एम की नाही सो सॉरी. जाऊन द्या हो, आता माझ्या मनात त्यातलं काही सुद्धा राहिलं नाही. तसं नाही, मी तुम्हाला बस स्टॉपवर सगळ्यांसमोर बोलले, जमली म्हणाले, रूट पण म्हणाले. हो, तात्विक वादविवादात कसला आलाय गोंधळ? हं? हो की नाही? आणि- सोडा ना, हा, जाऊन दे. हा. पण तुम्ही मात्र माझा अपमान अजिबात केला नाही. तुम्ही त्यावेळेस मला म्हणालात की तुमचा अपमान मी करूच शकत नाही. अहो, ते जाऊन द्या ना सगळं. माणूस गोंधळला म्हणजे जातात तोंडातून कमी जास्त शब्द. तसा मी काय तुमचा कमी अपमान केलाय? हं? तुम्ही माझा अपमान अय्या. हो, आय्या काय त्या मी काय काय बडबडलो जरा आठवून तरी बघाय का?